नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, या तारखेला पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। तेव्हा जी घोषणा करण्यात आली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि या पी एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासोबत राज्याच्या या नमो शेतकरी योजनेचा पण 8वा हप्ता वितरित केला जाणार का, ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, नेहमीप्रमाणे पी एम किसान योजनेचा हप्ता हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कधी हप्त्याचे वितरण केले जाणार आहे पहा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 13 मार्च 2026 रोजी आसाम दौऱ्यावर जाणार आहेत। तेव्हा तिथूनच त्यांच्या हस्ते या पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, पी एम किसान योजनेचा 22वा हप्ता हा दिनांक 13 मार्च 2026 रोजी शुक्रवारी वितरित केला जाणार आहे। अर्थात सांगायचं झालं तर येत्या 7 दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 22व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून अजून अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही, मात्र येत्या 2 दिवसात याबाबत घोषणा केली जाऊ शकते 100%। त्याच्यानंतर आता मित्रांनो, यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता शेतकऱ्यांना मिळणार का? तर मित्रांनो, कालच राज्याच्या कृषी मंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की लवकरच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाईल आणि कृषी मंत्र्यांनी ती जी घोषणा केली होती त्याचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता। त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच पीएमच्या धर्तीवरती आपण राज्याने ही नमो शेतकरी योजना महासन्मान निधी योजना केली। ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले। तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। तर या पी एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे औचित्य साधून नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका पाठोपाठ 2 हप्त्यांचे 4,000 रुपये येऊ शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।